महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर महाराष्ट्र शासन झाडे जगवा झाडे लावा हे नेहमी सांगत असतं, परंतु आपण जर बघितलं तर आज 29 एप्रिल 2025 आहे आणि कळवण तालुक्यातील मोहुबारी धारडेदिगर या गावाच्या हाकेच्या अंतरावर आपण जर बघितलं तर एक वनवा लागलेला आपण पाहायला मिळतो आहे। आणि हा जो वनवा आपण बघितलं तर मी कॅमेरामॅनला सांगेल का झूम करून दाखवावा। पूर्णपणे वनवा या जंगलाला लागलेला आहे आणि त्या ठिकाणी वन्य प्राणी असतील, झाडं झुडपं असतील आणि मुके प्राणी असतील, त्यांना मोठ्या प्रमाणात हानी या ठिकाणी पोचताना आपण बघतो आहोत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला रात्री 9 वाजता एक कॉल आलेला होता एका नागरिकाचा आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी नेहमीच हा असा वनवा लागलेला असतो आणि त्या ठिकाणी कोणीही दखल त्याची घेत नाही। अशी माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र क्रांती न्यूजची टीम या घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि कळवण तालुक्यातील धारडेदिगर या गावाच्या हाकेच्या अंतरावर आपण आता उभा आहोत आणि ह्या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठा वनवा त्या ठिकाणी लागलेला आहे। जवळजवळ अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आपण त्या वनव्याजवळून वनव्याच्या अंतरापासून उभा आहोत आणि अशी जी आग आहे ती नेहमी या भागामध्ये लागलेली आपल्याला पाहायला आढळून येते आहे आणि त्यामध्ये वन विभागाचे कर्मचारी असतील, महामंडळाचे कर्मचारी असतील, ते कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही अशा नागरिकांच्या तक्रारी या ठिकाणी नेहमी येत आहेत। या संदर्भात आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण वन विभागाचे अधिकारी कर्मचारी आहेत शिंदे त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यानंतर त्यांचे जे मुख्य आहेत ते म्हणजे राहुल वाघ त्यांच्याशी देखील संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं का हे नेहमीच असे प्रकार घडत असतात। आम्ही देखील वारंवार त्या ठिकाणी कोण आग लावतं ते शोधण्याचा प्रयत्न करतो आहेत, परंतु ते आपल्याला सापडत नाही आणि सापडले तर आम्ही गुन्हे दाखल करू अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांचे उत्तर आलेले आहेत। परंतु आपण जर बघितलं तर महाराष्ट्र शासन नेहमी या वन संपत्तीचं रक्षण करण्यासाठी नेहमी सज्ज असतं, परंतु आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग लागलेली आहे। आपण जर जवळ गेलो तर तो आगीचा जो प्रकोप आहे तो मोठ्या प्रमाणात दिसू शकतो, परंतु अशा पद्धतीने जर वन विभागाचं नुकसान या ठिकाणी होत असेल तर मोठी धक्कादायक आणि खेदजनक बाब आपल्याला म्हणावं लागेल। म्हणून कळवण तालुक्यातील जे वन विभागाचे अधिकारी कर्मचारी असतील आणि जे महामंडळाचे अधिकारी कर्मचारी असतील त्यांनी जातीनं लक्ष घेऊन या ठिकाणी ह्या वनसंपत्तीचं रक्षण करावं आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही देखील मागणी या ठिकाणून नागरिकांची होते आहे। काही जागरूक नागरिकांनी आपल्याला सांगितल्यानंतर महाराष्ट्र क्रांती न्यूजची टीम नाशिकहून थेट त्या घटनास्थळी 1.5 तासात पोहोचलेली आहे आणि हा जो प्रकार आहे हा एकदम निंदनीय आहे, एकदम खेदजनक आहे आणि एकदम धक्कादायक आहे हाच म्हणावा लागेल आपल्याला। म्हणून शासनाने तात्काळ याकडे दुर्लक्ष न करता या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी आणि ही आग आटोक्यात आणावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी हीच मागणी नागरिकांची होते आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।